अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32। श्री गणेशाय नमः। जय जय जगदुद्धारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा, दीनबंधो दयासागरा वीरा सुरवर तू एक। तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा, सुरवरांप्रती जैसा मगवा। तरी आता कृपार्णवा ग्रंथादरी येई का। मागिले अध्यायी कथन चौरंगी बैसे तपाकारण। उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन, गिरनारगिरी पोचले परी आनंद भरीत। प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ, पुढे पाहताची अत्रीसूत। आनंदडोही बुडाला मच्छिंद्रा ते कवळुनी हृदयी। म्हणे माझी आली सगे आई, चक्षु मीनले तुझे ठाई। मार्ग पाहे पाडसापरी, जैसे इंदूचे आगमन। तिकडेची हे लावे समुद्र जीवन, तेवी तुझे मार्गे करून। चक्षु वेधले माझे बा, तरी आता असो कैसे। माझे मला भेटले पाडसे, तरी वत्सा सांडुनी आम्हास। जाऊ नको पुढारा, ऐसी धृती वृत्तीमती। ऐक्य झाली उभय व्यक्ती, जैसे जळ जळाप्रती। ऐक्य होय मेळविता, मग नाना गोष्टी विचार प्रसंग। तीर्थगमनादी योग संयोग, दुःख सुखादी सकळ प्रयोग। एकमेका निवेदिले, आसन वसन भोजन शयनी। सदा सन्निध मच्छिंद्रमुनी, जैसे अर्भका तान्हुले मनी। मायना तळती होईना, ऐसे मोहाची ये परी। षण्मास लोटले तैगिरी, या परी गोरक्ष सदनांतरी। तीर्थस्नानी जल्पतसे, मग तो श्री दत्ता कारण। म्हणे महाराजा अत्रीनंदन, तीर्थ केले साधू दर्शन। करावया महाराजा, तरी आम्हा आज्ञा द्यावी। आता लंघुनी येतो मही धुंडाळिल्या संगम प्रवाही। साधू मिरवती महाराजा, तरी याची निमित्ता कारणे। आम्ही घेतला आहे जन्म, सकळ जगाचे अज्ञानपण। निवटावया महाराजा, ऐसे बोलता गौरसूत। दत्तग्रीवा तुकावीत, आणि पुढील जाणुनी भविष्यार्थ। अवश्य म्हणे पाडसा, मग परमप्रीती स्नेहे करून। बोळविता झाला उभया कारण, येरी उभय करुनी नमन। पर्वताखाली उतरले, मार्गी चालती उभयजण। परी त्या पर्वता क्षणोक्षण, पाहे मच्छिंद्रनंदन। म्हणे प्राणांतरला, प्रेमाश्रू ढाळी नयनी। पुढे ठेवी पदा लागुनी, ऐसे चालता तयावनी। दूर दुरावा पडलासे, मग मार्ग धरुनी काशीपुरी। चालते झाले ते अवसरी, मुक्कामो मुक्काम लंघिता धरित्री। प्रयागस्थानी पातले, तो त्या गावी मूर्तिमंत। औदार्य राशी प्रतापादित्य, त्रिविक्रम नामे नृपनाथ। धर्मप्राज्ञी नांदतसे, गजवाजी रथसंगती। जयाची सेना अपरिमिती, तरी अधर्मनाशार्थ निगुती। सैन्य सिंधू मिरवला, भद्रासनी तो राजेश्वर। जयाची संपत्ती औडंबर, पाहुनी लाजती अमर। हा एक प्रभू म्हणती ते, ऐसिये परी राजसंपत्ती। परी उदरी नाही संतत्ती, तैशात देही जरा निगुती। प्राप्त झाली बळत्वे, परी तो राजा सुगम प्राज्ञ। परोपकारी अपार ज्ञान, मूर्तिमंत जयाचे संधान। पाळीत असे नेटका, तयाचे राज्यात 52 वर्ण। कोणी न देखो अकिंचन, संत आलिया करीती पूजन। सकळ जगी मिरवतसे, 14 विद्यान माझी कुशल। जैसा दुसरा मूषक पाळ, हीन दिनांची माय कनवाळ। आणि काळ तत्काळ शत्रूचा, सकळ गृही देशावर। त्या राजाचा परोपकार, त्यामुळे मिरवती सकळ नर। चिंता विरहित सुखाने, असो ऐसे तेजस्थिती।
तया देशी पावले निगूती तेथे सकळ नारी नरक्षिती विजयवचनी गही वरले या परी तयाची गृहस्वामिनी जिये मिरवती ज्ञानखाणी पतिव्रता सौदामिनी षडर्णवगुणी गुणस्वी की रावतो उत्तम धवळा तै दिसती ती स्तंभाकार की संसार महीचा हाकणार अनंतरूपी नटलासे ऐसे परी राजयुवती परी जरा पाहुनी राया प्रती तेणे भयार्थ होऊनी चित्ती चिंते माझी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकुनी नेले आहे जरेने नेणो दिवस येईल कोण संगतीसी सोडावया ऐसी चिंता व्यापिली चित्ती तो रायासी भरली आयुष्य भरती तप्त शरीरी पाहुनी वृत्ती गमन करी परत्र प्राण सांडुनी शरीराते गेला असे निराळ पंथे मही उरले असे प्रेत झाला कांत राज्यात पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करी शोकरुदना तेची रीती इतर जना दुःख प्रवाह लोटलासे आठवुनी त्रिविक्रमरायाचे गुण परमविलापे आक्रंदती जन म्हणती पुनः या राया समान होणार नाही दुसरा ऐसे अट्टहासे घरोघरी जन नारी नरादी दुःख संपन्न तये संधीत गावी येऊन नाथ तेथे पातले ते क्षेत्र महान प्रयागस्थान उभय संचरती त्या कारण तो गृहोगृही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले कोणी शरीर टाकीतावनी कोणी पडले मूर्छा येऊनी कोणी योजनी हृदय पाणी धबधबा पिटीती ते कोणी येऊनी पिशाचवत इकडुनी तिकडे धाव घेत हा म्हणूनी शरीराते धरणीवरी ओसंडिती कोणी धरणीवरी आपटीती भाळ रुधिर व्यक्त करुनी बंबाळ आहा त्रिविक्रमराव भूपाळ सोडुनी गेला म्हणताती ऐसिये परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त तै पाहुनी मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवळला सहज चालता तेथ पंथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवुनी रडताती धर्मज्ञानिक रायाचे गुण मोहकपणी होता श्रवण तव ते वेळी तो मच्छिंद्रनंदन मोहदरी तरी गतसे मनात म्हणे धन्य पुरुष जयासाठी जगपिसे जाहले आहे तस्मात यास राव उपकारी वही वटला तरी हा ऐसा भलेपणी राव मिरवला आहे अवनी तरी या ते पुनः आणोनी देहंगत करावा ऐसे योजनी स्वचित्तात पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो राव तितुकियात निरामयी पोचला रावनुरलासे जीवितपणी मिळाला ऐक्ये ब्रह्मचैतन्यी ऐसे देखता जीवितपणी मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रूखपत्री केवी हे लाव तेवी जीवितपणी राणीव नातूडपणी उतरलीसे मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्रनंदन परतता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन कळवळला स्वचित्तात राज्यभागी जगाचे बोलणे ऐकूनी या गौरनंदनाने मोहे चित्तस्फोट होऊन अश्रू ढाळी नयनाते ऐसे स्थिती ग्रामातून निगते झाले उभयजण तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालय देखिले ते पाहुनी एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहकजन प्रेत संस्कार मांडीला प्रेतस्कंधी वाहुनी चतुर्थ येते झाले शिवालयात सवे अपार जनवेष्टीत शोकसिंधू पासीती परी आकळीकपणे वंचना शोकसिंधूची दावी भावना परमाटुनी आपुल्या प्राणा प्रेता लागी कवटाळीती या परी गावोगावीचे जन तेही ऐकुनी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजनांसारिखे
ते पाहुनिया गोरक्षनाथ परम कवळुनिया चित्तात बोलता झाला मच्छिंद्रा ते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकुनी तयाची वाणी उगाची बैसे म्हणे तया लागुनी परिस्थिर नो हे गोरक्षमुनी पुन्हा वागुत्तर देतसे म्हणे जरी तुम्ही न उठवालया ते तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नसे की ऐसे ऐकुनी गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित परी सुखी करीन सकळ जनाते निश्चयेसी महाराजा जरी न उठवे माझे निराजा तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा हाची सिद्धार्थपण माझा निश्चयेसी वरिलासे जरी ऐसिया बोला संमत जरी माते न घडे नाथ तरी रौरव भोगीन कोटी वर्षात कुंभीपाक महाराजा ऐसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन आहावत्सा शोधावीण व्यर्थ काय वदलासी सारोखपणे केलासी पण राव उतरला जीवित्वे करून ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालासे ऐसे बोलता वसुआत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदयी शोधिता तेची ओज लक्षापरी भासले मग म्लान करूनी आपुले वदन म्हणे आता अग्नी घेईन मग प्रत्योदक तेथुनी उठून काष्ठा लागी मेळविले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत चित्ती म्हणे हा प्राणा ते चुकणार नाही द्यावया जेणे वडे आणाया करिता चक्षु काढुनी आपुले हाता तोषविली विप्रदुहिता निबरगट्ट हासे मग पाचारुनी गोरक्षाते बोलता झाला प्रांजळवत म्हणे बारे सुखी करावे जनाते या लागी वदलासी तरी जनांचे उपकारास उदार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानास विचारे कैकावा मी याचे देहस्थित होतो रक्षाया तुझा हेत परिबा माझिया शरीरास 12 वर्षे सांभाळी 12 वर्षे जाहलिया पूर्ण पुन्हा देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मिरवेन बा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत मग शीघ्र सांडुनी शरीराते राय शरीरी संचरला परी स्मशानमही उठोनी बैसला राजदेही ते पाहोनी लोक सर्वही आनंद सरिते मिरवले जैसा पक्षिये मांडिला ठाव मिरवे वृक्षा अन्यवाव तेवी देहा ते सांडुनी बरवे रावदेही संचरला लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोहे वेष्टिले हरिहरांचे मन म्हणोनी होनी सुप्रसन्न राया लागी जीवविले एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत चुकारपणी समजुनी मागुते जीवविले रायाते असो ऐशा बहुधा प्रकरणी आनंद वदतसे जगाची वाणी मग ते परमहर्षे करुणी स्वस्थानाते पावले विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून पाहते झाले आपुले स्थान आप्तजनां समवेत येरीकडे शिवालयात सच्शिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी तो तितुक्यात आली पूजारणी होती शैव गुरवीणी तिये लागी पाचारुनी वृत्तांता ते निवेदी म्हणे माये राया करिता आणि प्रजेची धरुनी ममता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणे तरी आता श्री गुरुचे प्रेत कवना ठाई रक्षू याते जरी तुझला आहे माहित ठाव माते सांग की ठाव तरी म्हणसील कैसा गुप्त जगात नकळेलेशा पूर्ण झाली 12 वर्षे पुनः श्री गुरु ठेलवो तरी तू ठाव ऐसा मनात सांगुनी दृढ रक्षी प्रेत आणि स्वचित्ती रक्षुनिया मात गुप्त जगी वर्तेवो तरी या कर्मासी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट कळता जनात परमविक्षेप वाटे लगे
तरी आता चिंतार्णवी झाले कर्म वडवानल देही धैर्य जळाचे प्रवाह डोही गुप्तया ते रक्षावे ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावी तसे तेही गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचितार्थ ते दावनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही मग ते गुहाग्रामींचे मुख मही विदारुनी पाहे देख उत्तम ठाव लक्षुनी तेथ प्रेत त्यात ठेवी तसे प्रेत ठेवूनी गुहागृहात मुख आच्छादिले त्वरिता त्वरित गृहलक्षुनी पुन्हा आलयात येवोनिया बैसला बैसे परी शैवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा 12 वर्षे रक्षीन प्रेता निश्चय त्वा केलासे केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार एक दिन नव्हे संवत्सर 12 निश्चय केलासे ऐशी ऐकुनी तियेची वाणी गोरक्ष म्हणे वो शुभाननी चिरंजीव पद देहा लागुनी मच्छिंद्रनाथ मिरवीतसे तरी हा देह नाशरहित आहे माया प्रळयवंत परी ऐसी जगात मात प्रविष्ट न करी जननीये ऐसे उत्तर सांगुनी ती ते उभय चित्ती बिरवली शांत तो इकडे नृपनाथ अंतपुरी पातला परी तो त्रिकाळ ज्ञानी चाचरा नघे प्रज्ञे लागुनी जेवी माहितगार पूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्ततसे असो गेलिया अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत मंचकी नेवनी अपुलानाथ प्रीती आदरे आदरीला स्नान भोजन झालिया उपरी राव बैसला मंचकावरी अंकी बैसवोनी सद्गुण लहरी अनंत वल्गने वदतसे परीजे कांता पुसे त्याते तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रकटला वृत्तांत उत्तरा उत्तर देतसे व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान करुणी सभे बैसला तेथेही राजवैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना न्यायनीती झाला वहिवाट माहिता समान वर्तती पाठ स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्तती या परी नित्य चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे वना करी स्वारी शिवदर्शना ग्रामा बाहेरी त्याची देवालया येतसे प्रथम दिवशी येता राव शिवालयी उमाधव वंदिता देखुनी गोरक्ष प्राज्ञातीव संपादणी पुसतसे म्हणे नाथजी आदेशवंत किती दिवस आला येथ कवनस्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरवतसे उभा राहुनी ऐसे नीती गोरक्षाते पुसे नृपती संपादनीती जगाप्रती दृढा दावी महाराजा परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तरा उत्तर करूनी महिते शिवालयी संचरले परी गोरक्षकाते घेऊनी गेला स्वसांगाते शिवालयी नेमिला एकांत रावपुसे गोरक्षनाथा हस्तसंकेते खुणे करून म्हणे देहाते बंधन साधन कैसे रीती केले रक्षण ठाव लक्षोनी नेटका मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ बरबर भाषा सांगत सवे घेऊनी खूण दावित गुहागृहारायाते असो ऐसे केलिया पाठी गोरक्षे केलिया खूण दृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी रावस्थाना पै गेला परी प्रतिदिनी राव येतसे शिवभुवनी आपुला शरीर ठाव लक्षोनी शिवानमोनी जातसे क्षण एक बैसोनी गोरक्षाजवळी दावीत भक्ती प्रेमनवाळी आणि चित्ताची संशय काजळी फेडुनी जात स्वस्थाना ऐसे परी वही वाटता 3 मास लोटले पंथा या परी एके दिवशी बैसता गोरक्ष पुसे रायाते
आम्ही जातो तीर्थाटनासी, आपण असावे योगक्षेमेसी, दृष्टी ठेवणी स्वहितासी, स्वशरीरासी रक्षावे, अवश्य त्या ते भूप म्हणत, स्वधर्मे ठेवू स्वशरीराते, आपण जावे स्वस्थचित्ते, तीर्थाटनी गमावे, ऐसे वदोनी गोरक्षकाते, भूपपातला स्वस्थानात, येरीकडे गोरक्षनाथ, तीर्थस्नाना वही वाटला, साही लोटले षण्मास, रेवती कांता रती सुखास, ऋतुसंधी रेतगर्भास, गरोदरपै ते झाली, दिवसेंदिवस नवमास, लोटुनी गेले गर्भास, सुदीन दिनी प्रसूतीस, रेवती कांता होतसे, प्रसूत झाल्या मदनाकृती, बाळ पाहे माय रेवती, बाळक करणी तेजोत्पत्ती, बाळदृष्टी देखिला, त्यासी लोटले 12 दिवस, आनंद उत्सव पालखास, बाळ पहुडोनी नाम त्यास, धर्मनाथ ठेविले, त्यासही लोटली 5 वरुषे, तो एके दिवशी शिवालयास, घेऊनी पूजेचे तबकास, राजा राणी पातली, सर्वे परिचारिका 500, लावण्यलतिका चपळवंत, की राजार्णवींच्या लहरी अद्भुत, रेवती सवे मिरवल्या, असो रेवती दासींसहित, संचरोनी शिवालयात, प्रेमे पूजितसे उमाकांत, शुद्ध भावे करुनिया, पूजा सांग जाहलियावरी, शिवा प्रार्थितसे वागुत्तरी, हे महाराजा त्रिपुरारी, उमापती महानुभावा, तरी ऐसे करावे कृपानिधी, श्रीराया त्रिविक्रमाधी, माते मरण देवनी साधी, सुवासिनीत्व माझे हे, ऐसे वदता वाक्सुग्रणी, गदगदा हासे शैवराणी, ते रेवतीने पाहोनी, तिये लागी पुसतसे, म्हणे मायवो शैवदारा, तुझ हासू का आले वागुत्तरा, म्हणे हास्य तव उत्तरा, सहजाननी आले वो, रेवती म्हणे आश्चर्ये विण, नयावे विकासीपणा मन, तरी तू माये प्रांजळ वचन, सांग संशय सोडोनी, तवती बोले शैवराणी, म्हणे मायवो हास्यचिन्ही, तू ते वदता कहाणी, विपर्यास होई लगे, तरी माये माझे चित्त, वदावया होते भयभीत, नेणो कैसी पुढील मात, घडोनी येईल कर्माते, आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ, सहज कोपल्या होईल घात, पतंग स्पर्शता प्रळयानळात, जीवित्वा ते उरेना, की केसरी गृही अन्याय, केलिया जंबूक जिवे जाय, की नगर पेटता कोणे वाचावे, जीवित्वा ते हे माते, ऐसे बोलता शैवराणी, रेवती म्हणे माय बहिणी, निर्भय होनी तुआ मनी, रहस्यार्थ निरोपी, राव आणि माझे काही, भय असेल तुझे देही, तरी आम्ही सहसा कोपप्रवाही, तुझवरी न करू, ऐसे बोलुनी करतळ भावास, रेवती देत शैवकांतेस, सकळ हरुनी संशयास, म्हणे वार्ता पद आता, तरी ती प्रांजळ बोले वाणी, मग परिचारिका बाहेर काढुनी, म्हणे सांगेन वो एकांत भुवनी, एकांत स्थानी पै गेल्या, एकांतालया गेलियावरी, बोलती झाली शैवनारी, म्हणे माये तू सुवासीण स्वदेही, काही नाही सजाणपा, रावत्री विक्रम मृत्यू पावला, तयाचे देही मच्छिंद्र संचरला, आपुला देह येथे सांडिला, शिवालया माझारी, मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ, गुहागृहा ठेवणी गेला प्रेत, 12 वर्षे नेमस्त, नेम केला उभयतांनी, 12 वर्षे सरल्या शेवटी, मच्छिंद्र वर्तेल स्वदेहा राहटी, ऐसी कथा माझी दृष्टी, झाली असे जननीये, तरी तुझ वैधव्यपण, असोनी बोलसी सुवासीण, म्हणोनी हास्याले मजला गुण, जाण जननी निश्चये, ऐसे ऐकुनी रेवती सती, म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती, येरी अवश्य म्हणोनी उक्ती, गुहेमध्ये नेतसे, म्हणे मायवो येची ठाई, आच्छादिला मच्छिंद्र देही, तरी मही विदारुनी गुहागृही, निजदृष्टीने पाहे का, ऐसे बोलुनी दावुनी ती ते,
शिवालयी गेली त्वरित, येरीकडे संशयवंत, रेवती स्थाना गेलीसे परी एकांतासी, विचार करी आपुले मानसी, चित्ती म्हणे पतिव्रता नेमासी, दैवे करूनी नाडिले परी संचितार्थ, घडणार घडूनी आले निश्चित, परी पुढती आपुले हित, विलोकावे आपणची, पती निवर्तल्या पाठी, लाधली मच्छिंद्र वीर्यकोटी, परी पाहता पातक दृष्टी, वंशवेली दिसेना, पूर्वी भरतवंश काढून, व्यासवीर्ये केला उत्पन्न, त्याही पुढे कुंतीरत्न, त्याची नीती आचरली, पंचदेवांचे वीर्य घेऊन, निर्माण केले पाचही जण, तस्मात वंशवेली कारणे, शिष्टदेह अर्पावा, तरी हा विचार पातकरहित, घडोनी आला यत्नातीत, परी 12 वर्षे होता भरीत, पुन्हा अनर्थ होईल हा, मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे, सूतधर्मनाथ अतिसान, राज्यवैभवी आसरा धरोन, कवनरीती राहील की, त्रिविक्रम देही तपोबल, आहे म्हणूनी विवर्ते बाळ, तो गेलिया सावली शीतळ, मजलागी विणेना, तरी आता करावे कैसे, दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास, दृष्टी पाहिल्यावरी विनाश, करोनिया सांडावा, देह झालिया छिन्न भिन्न, मग कैसा संचरेल मच्छिंद्र नंदन, मुळीच बीज केलिया भस्म, बाहेर काही उगवेना, ऐसा विचार करोनी चित्ती, एक परिचारिका घेवोनी सांगाती, गावा बाहेर मध्यरात्री, येवोनिया पोचली, आणि कैक गुप्त रहाटी, 2 सबळ घेतले होते कामाठी, त्वरे येऊनी शिवालया पाठी, गुहाद्वार विदारिले, मोकळे केले गुहाद्वार, करिते झाले आत संचार, जाताची ते कलेवर, मच्छिंद्राचे देखिले, परी ते कलेवर तेजपुंज, की सजीवपणी दिसे सहज, माणिकवर्णी सविता राज, तिये लागी भासले, असो ऐसिये तेजो राशी, मग शस्त्र घेऊनी अस्थिमांसासी, रती छेदोनिया तयासी, बाहेर तई काढिले, मग भाग टाकुनी काननात, विखरूनी दिदले पृथक तेथ, तरी समान रजसमस्त, ठाई टाकिले परी पातळपणी, रजरजाची न होय मिळवणी, ऐशा परी त्यासी करूनी, स्वस्थानी गेली ते, गुहागृहाचे मुख आच्छादून, जैसे होते तैसे करून, येरी घडल्या कारण, उमा जागृत झालीसे, मग प्रत्यक्ष होऊनी बोलत, म्हणे महाराजा कैलासनाथा, जागृत व्हावे विपरीत पंथा, अघटित झाले महाराजा, तुमचा मच्छिंद्र नंदन, गेला आहे स्वदेह सांडून, परी रेवती दारा येऊन, विध्वंसीले शरीरासी, ऐसी ऐकता उमेची मात, खडबडूनी उठला कैलासनाथ, हृदयी पाहे तो विपरीत, मच्छिंद्र देही वर्तले, मग आंबेसी बोलता झाला शिववचन, म्हणे माझा आजी गेला प्राण, प्रियुमे यक्षिणी बोलावून, सकळ शरीर वेचिका, अस्तित्वच्या मासासहित, रती भाग वेचुनी समस्त, एकत्र करोनी कैलासात, यक्षिणी हस्ती पाठवी, अवश्य म्हणूनी नगात्मजा, यक्षिणी पाचारी विजयध्वजा, कोटी चामुंडा विभाग काजा, महिलागी उतरल्या, त्या ते पाहुनी माय भवानी, येताची सांगे कार्या लागुनी, मच्छिंद्र शरीर समस्त वेचुनी, स्वर्गा न्यावे म्हणतसे, कैलासगिरी शिवगण बहुत, त्यात वीरभद्र ममसूत, तया हाती ओपुनी समस्त प्रेत, रक्षण दृढ सांगावे, ऐसे सांगुनी क्षणिक वार्ता, मही संचरल्या मास शोधार्था, सकळ शरीर वेचुनी तत्वता, कैलास भुवनी चालिल्या, कोटी चामुंडा प्रतापवंत, यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित, कैलासगिरी मगजात, वीरभद्रा ते निवेदिले, म्हणती परमहर्षे करूनी, हे महाराज शिवगणी,
राजेश्वर भद्रासनी वृत्तांता ते ऐकावे. आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवचट पावला आहे मरण. रती रती देहाचे भाग जमवून आम्ही आणिले महाराजा. तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र नंदन. त्याने आमासी नग्न करून परमलज्जे विटंबिले. अष्टभैरव पाहुनी धरणी विटंबिले दशा करुनी. रुधिरपूर लोटुनी अवनी विगत कळावरी येली. आणि तुम्हा सवे घेतले कटक मौळी पर्वत देवनी देख. वायुसूत करुनी आदिक विटंबिले महाराजा. सकळ देवांचा शत्रू कुजात बरा दैवे पावला घात. तरी आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे. या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परमप्रतापवंत दक्ष. तो जिंकुनी नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध रहावे. सहज स्थिती ते दैवे करून शत्रू पावला आहे मरण. हला वाचुनी फेडविले हर्षे करून तुम्हा आम्हा देवाने. ऐसे सांगुनी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपुले चित्तात. मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती. मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष. मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले. कोटी यक्षिणी चामुंडा सहित डंकिनी शंखिनी पातल्या समस्त. अस्त्रशस्त्रादी होऊनी उदित रक्षण करीती शरीराचे. येरीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशीळ जो मच्छिंद्रनाथ. नित्य येऊनी शिवालयात गुहागृही लक्षितसे. परी तो ठाव जैसा तैसा दिसुनी येत दृष्टिभासा. मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा राज्यासनी बैसोनिया. परी शरीरा झाला जो प्रयास हे माहित नव्हते काही त्यास. सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे. ऐसे नित्य राजविलास लोटुनी गेली वर्षे 12. तो येरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे. तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही. तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढारा. अवधान पाहुणे अर्थबहुत कथा वदेल धुंडी सूत. मालू नरहरीचा शरणागत दास संतांचा सेकी. स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोद्भाविक चतुर 32तमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 32तमाध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.